नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। बदलापूर नगरीत रत्नागिरी सिंधुदुर्ग वासियांचे भव्य स्नेहसंमेलन संपन्न। रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी बदलापूर पूर्व येथील श्रीजी सभागृहात बदलापूर शहरात राहणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशांचे वार्षिक स्नेहसंमेलन मंडळाच्या अध्यक्षा संगीता चेंदवणकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले। कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून आणि नंतर कोकणातील पद्धतीप्रमाणे म्हणजेच देवाला गाराणं घालून सुरुवात करण्यात आली। कार्याध्यक्ष महेश सावंत यांनी उपस्थित नागरिकांचे मनपूर्वक स्वागत करताना कोकणच्या आमच्या साध्या भोळ्या माणसांनी आपल्या कर्मभूमीचे आणि जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी एकजूट होऊन काम करायला पाहिजे अशी भावनिक साथ घातली। मंडळाच्या सहसचिव सौ आशा पालव यांनी प्रास्ताविक करताना मंडळाच्या 23 वर्षाच्या अनेक लोकोपयोगी उपक्रमांचे दाखले देत येणाऱ्या काळात मंडळाची कशाप्रकारे वाटचाल करायचा मानस आहे याची माहिती उपस्थितांना दिली। या प्रसंगी बोलताना मंडळाचे माजी अध्यक्ष श्री विजय सावंत यांनी कोणतेही सामाजिक कार्य यशस्वी करायचे असल्यास सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले। माजी सचिव श्री रमेश मरगज यांनी मंडळाचे सर्व सदस्य कसे एकमेकांना सहाय्य करतात याचे अनेक दाखले देत आपले मंडळ नेहमीच सर्वांना मदत करण्यासाठी तत्पर असते असे मत व्यक्त केले। या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष संगीता चेंदवणकर यांनी येणाऱ्या काळात आम्ही मंडळाचा नक्कीच विस्तार करू आणि मंडळाच्या सदस्यांसाठी तसेच इतर लोकांसाठी सुद्धा अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवू याची ग्वाही दिली। मंडळाच्या नवीन कार्यकारिणी समितीत अध्यक्ष तसेच बहुतांश सदस्य महिला आहेत याचा अभिमान व्यक्त करतानाच स्त्री शक्तीला मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेणे, महिला सशक्तीकरण करणे हाच यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले। हजारो कोकणवासीय या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित झाले। सदर कार्यक्रमात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे गुणगौरव तसेच विशेष कार्य केलेल्या यशस्वीतांचा गुणगौरव करण्यात आला। मंडळासाठी अनेक वर्ष कार्य करणाऱ्या सुरेश सावंत, सदानंद चव्हाण, मुग्धा नार्वेकर, सुनीता राणे या ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य नृत्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते। सर्व लोकांना अगदी मंत्रमुग्ध करणाऱ्या मुलांच्या नृत्यकलेने कार्यक्रमाला जबरदस्त रंगत आली। विजेत्यांना आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले। त्याचवेळी स्त्रियांचे आकर्षण असणाऱ्या पैठणी स्पर्धेतही अनेक स्त्रियांनी उत्साहाने सहभाग घेतला। या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवोदित महिला व्यावसायिकांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी स्टॉल्स उपलब्ध करून दिले होते। उपस्थित नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, बदलापूर। प्रत्येकाला तुमच्या टाळ्या या खरं तर कौतुकाच्या आणि उत्साहाच्या असणार आहे। स्वागत। धन्यवाद मॅडम, मनपूर्वक आभार। आपण ज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मंडळ संपूर्णपणे खांद्यावर झेलून ज्यांनी आतापर्यंत या मंडळासाठी अगदी स्वतःचा देह झिजवला असे माझे वडील कैलासवासी मोहन चेंदवणकर यांना विनम्र अभिवादन करून मी आज खरोखर 2 शब्द बोलणार आहे। मगाशी ज्या वेळेला ह्या इथल्या लोकांचे म्हणजे ज्या मंडळासाठी सन्माननीय व्यासपीठ, आज मंडळाच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्वांचं मी इथे स्वागत करतो आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाला आजच्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। तसं पाहिलं तर आज व्यासपीठावर सर्व मान्यवर आहेत, माझे सगळ्या आजी माजी अध्यक्ष इथे उभे आहेत, त्यातून मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी कमिटीचे खरंच मी आभार व्यक्त करतो।